तर मित्रांनो आता 10:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालो जेवायसाठी. आणि आम्हाला पहिले तर रिक्षाच नाही भेटत आहे आणि रिक्षा भेटली तर आता हॉटेल चालू भेटणार आहे की नाही ते नाही माहिती. माझ्यासोबत आपल्या वहिनी आहेत आणि आता पण त्या ब्लॉगमध्ये यायला लाजत आहेत. मग तुमचे घरचे कसे बघणार तुम्हाला? तर बघूया आता तिकडे आमचं हॉटेल आहे तर तिथून आता पुढे थोडं जाऊन आता बघतोय रिक्षा मिळते का आणि मग त्यांचाच नंबर घेऊन त्यांनाच थांबावं लागेल आम्ही जेवेपर्यंत, नाही तर परत येताना वांदे होतील. हे समोर पण एक हॉटेल आहे ना? तेच म्हटलं मी तिथे जाऊया. आता बघूया ऑटो घेऊया आणि आता मच्छी खाऊया. दुपारी आपण व्हेज खाल्लेलं पण गावाला येऊन त्यांना विचार ना आपण दोघं पुढे बसू ना. त्यांना फ्रीमध्ये मी ब्लॉगमध्ये घेतो. बात तो सही है. होतं ॲडजस्ट. आज पूर्ण ॲडव्हेंचरच करतोय आल्यापासून. ते ॲडव्हेंचर करता नाही आलं. नाही बंद नाही करणं, बंद. ते ॲडव्हेंचर नाही झालं गाईस, हे ॲडव्हेंचर होतं आहे. आता ही एक राईड आपल्याला नवीन भेटेल. कम्फर्टेबल गाईस? व्हेरी कम्फर्टेबल. मामी आपली व्हेज खाणार आहे, त्याच्यासाठी व्हेज फ्राईड राईस एकदम मस्त वाटते पण ठीक आहे. बट मच्छी तो मच्छी आहे ना. अरे वा, चिकनची थाळी आलेली आहे. भूक लागते यार. छी आंखें देखो, नियत में खोट साफ नजर आता है. मी थोडीशी सोलकढी टेस्ट करू का? मी असं चालूच ठेवला मग तू जेवणारच नाही. आता आपली थाळी आली आहे बांगडा थाळी आणि या दोघांची बाकी अजून एक आली सौंदळा. दादा एक्स्ट्रा सोलकढी आहे ना? सौंदळा हा फिश कोकणात मिळतो, मुंबईला नसतो म्हणून मी मागवलेला. बेस्ट आहे. आपलं हे सारातली ह्याची पेडवा असणार. हे पेडवा, हो मग हे सौंदाळ सौंदाळ आणि पेडवी. मला 2 चपात्या. फायनली खूप टायमानंतर आलंय तर मी जास्त बोलत नाही, फटाफट खाऊया. गाईज आता आपण एक प्रँक करणार आहे आपल्या घरच्यांसोबत. गाडी ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास लेट आहे. माझी तर संध्याकाळी आहे, ह्यांची आता सकाळी होती पण लेट आहे. पण आता आपण असं प्रँक करूया की लगेच 10 मिनिटात गाडी येते, एकदम पळत जायला बसले. हां, कारण की त्यांना खूप एन्झायटी आहे की अरे गाडी येईल. हां, आम्हाला 2-3 वेळा पाठवलं त्यांनी सारखं बघायला. चेक कर तिथे जाऊन चेक करूया की काय होतं ते. काय त्यांचा समजलं फोन ते. पण येतोय मला कंटिन्युअस, आली की नाही. तर आपण बघूया काय बोलतोय. आणि खरंच अशी येऊ शकत नाही. तू 10 मिनिटाच्या ऐवजी 40 मिनिटं बोललास तर मी उठलो असतो. 10 मिनिटात ती काय उडी आकाशात नाही येणार. खरं बोल ना, असं काय नाही. तुला ऍक्टिंग नाही जमत यार, जाऊ दे बस. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. असं झालं असतं, व्यवस्थित झालं असतं तरी झालं. आम्ही प्रँक करत होतो. मामा हुशार आहे. आता गाईज इथे BSF वाल्यांची ट्रेन आली आहे मला केळू लागतो आणि ह्यांची इच्छा आहे की त्यांना आपण काहीतरी देऊ. थंड. बोल पटकन. पण या मॅडम खूप लास्ट आहेत. जा लवकर. विचार जा. आम्ही असेच सांगतो, तुला ऑफर्ड नाही करत. रेल्वे कॅन्टीन फ्री आमच्यासाठी तर ते लोकांना सगळं प्रोव्हाइड करतात. चला, दादाची ट्रेन आलेली आहे. भेटूया आता बंबईला. नक्कीच भेटूया. बाय मामी. हा, कसं आहे ना, गाडी आली ना की TC येतो. कॉकपिट हा, कोणतं? सारखं स्पीड बघत होती जाऊन काय आहे. अच्छा, वंदे दिसतं? भारतमध्ये. हा, आणि त्यांचं खूप मोठं आहे, कॅबिन आहे पूर्ण. एवढं मस्त वाटतं बघायला. तिथे जाऊन असं बघायचं. आता तर नाही होते पण बघू देतो. पण मग मला पुढे चालत जावं लागेल ना कॉकपिट बघायला. 130 पर्यंत पण जात होते. मजा येत होती. माझी फिक्स आहे. तो सीना जाओ भैया, माझा ग्रुप आहे. हमें छोड़ के. मग नीट राहता इकडे.
चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के। तू हमें छोड़ के मत रहो यहाँ पर, तुसी आओ ना, नको रडू बाबा. तुसी हो. नका हो. मग तू सांगितलं ना भीती वाटली तर. सांस को बाहर छोड़े. मस्त दिसते रे झूम मध्ये. बाय बाय. बाय बाय बाय. जल्दी मिलेंगे. येस. इधर आना. मी सांगतो येणार आहे. मम्मी बोलत होती जाऊया म्हणून. मी सांगतो कधी कसं येणार आहे. मजा आया. मीम्स डालेंगे बहुत. बहुत सारे. अच्छा, मला ते फक्त जसं पॉसिबल होईल तसं ते लवकरात लवकर पाठव. तसं मी एडिटिंग मग चालू करतो. रेडी आहे माझ्याकडे. चालू. चल Bye, बाय guys. बाय बाय. A few moments later. चला तर आता मी रेडी झालो एकदम. मामाला रेल्वे स्टेशनवरती सोडून आलो फ्रेश झालो, आंघोळ वगैरे करून आता रेडी झालो आहे. ॲक्च्युली माझी ट्रेन आता मामाची ट्रेन ॲक्च्युली 1.5 तास लेट होती, तर ती आय थिंक 10:30ला निघाली. तर आता माझी ट्रेन आहे संध्याकाळी 4 वाजताची आणि आत्ता वाजले ते 12:30 वाजलेत. ॲक्च्युली मी रूम एक्सटेंड करणार होतो, पण आता रूम एक्सचेंज करायचे मला वाटलं 500 वगैरे असतील तर आपण केला असतं रूम एक्सचेंज, पण आता 1000 ती लोकं बोलत आहेत, तर ते मला वर्थ इट नाही वाटत आहे. तर त्यापेक्षा तेवढ्या पैशाची आपण मच्छी खाऊ खूप सारी. तर आता असं मी प्लॅन करतो आहे की आता मी इकडून निघतो आहे आणि डायरेक्ट एक हॉटेल आहे, तिकडे जाऊन फेमस हॉटेल आहे इथलं, तिकडे जाऊन मच्छी वगैरे खाऊया. त्याच्यामध्ये आपला 1-1.5 तास तर जाईलच, 1.5-2 तास जातीलच आरामात खाल्ली आणि टाईमपास केला तर. त्याच्यानंतर मग थोडासा टाईमपास करू, तोपर्यंत होऊन जाईल. 1/2 तास मला एक्स्ट्रा थांबावं लागेल बाहेर स्टेशनला, काहीतरी पिक्चर बघेपर्यंत ते होऊन जाईल. ते ठीक आहे, मॅनेजेबल आहे. तर मी तुम्हाला आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो, एका दिवसासाठी आम्ही हा हॉटेल केलेला, तर ॲक्च्युली एकदमच जवळ आहे जे आपलं कणकवली स्टेशन आहे, एक्झॅक्ट त्याच्यासमोर. हार्डली 2 मिनटं नाही तर तुम्ही 1 मिनटच बोलू शकता की 1 मिनटाचा हार्डली वॉक इन डिस्टन्स आहे. त्याच्यासमोरच आपल्याला या स्टेशनवरून समोरच हे हॉटेल दिसतं. तर इन केस तुम्ही जर कधी आलात कणकवलीला किंवा मालवणची ट्रिप केलेली असेल आणि जर तुम्हाला स्टेशनच्या जवळ हॉटेल बघायचं असेल तर तुम्ही हे कन्सिडर करू शकता. तर मी एक छोटासा टूर व्हिडिओ तुम्हाला या हॉटेलचा देतो. तर इकडे हा मेन दरवाजा आहे आणि मग आतमध्ये आल्यावरती नॉर्मलसा एक डिसेंट रूम आहे, जास्त चांगला पण नाही बोलू शकत आणि ठीकठाक आहे. म्हणजे हा 2 बेडचा होता, आम्ही एक 3 बेड पण केलेला. हा 2 बेडचा असा आहे. इकडे आपला वॉर्डरोब आहे, काहीतरी तुम्हाला सामान वगैरे ठेवायचं असेल तर इकडे हँगर आणि हे आहेत, इकडे ठेवू शकता. हा आरसा वगैरे ड्रेसिंग रूम असं आपण बोलतो. इकडे खिडकी आहे, उघडू वगैरे शकता. रात्री आम्ही थोडा वेळ उघडलेली. एक खुर्ची, हे नॉर्मल टेबल आणि हे वॉशरूम. डिसेंट आहे एकदम, काही असं छान नाही बोलू शकत. पण जर तुम्हाला स्टेशनच्या जवळ हवं असेल किंवा तुमची सकाळी एकदम लवकर ट्रेन असेल, जशी की आमची एकदम लवकरची होती, 7 वाजता होती, म्हणजे आम्हाला 5:30-6लाच रेडी व्हावं लागत होतं, त्याच्यामुळे मग आम्ही हा रूम केलेला. तर जर तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचे पूर्ण डिटेल्स देतो. आता मला ॲक्च्युली लक्षात नाही की प्रायझिंग वगैरे कशी आहे 2 बेडची 3 बेडची, तर ते मला डिस्क्रिप्शनमध्ये हॉटेलचं नाव, लोकेशन आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला खालती देतो. जर तुम्हाला इकडे यायचं असेल कणकवली मालवण साईडला तुमची ट्रिप असेल फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत, तर तुम्ही हे कन्सिडर करू शकता. ठीक आहे, चल आता बॅग वगैरे पॅक झाली आहे माझी नीट. जर आता वजन जास्त झालं आहे, काही खाऊ घेतलं आहे, पण ठीक आहे आता निघूया. सगळं झालं आहे आपल्याला बाहेर. आता मी हॉटेलमध्ये जातो आहे, ते हॉटेलमध्ये भेटूया आपण डायरेक्ट. ओके, लेट्स गो. तर अशी लॉबी आहे इथली. हा एक आपला रूम होता 105, हा 3 बेड होता आणि हा आता मी तुम्हाला दाखवला तो 2 बेड. आणि इकडे अशी लॉबी आहे, इकडे स्टेअर केस आणि इकडे लिफ्ट पण आहे. आय थिंक 2-3 फ्लोअरचा आहे. तर आता आपण चालतच जाऊया. हे बघा, हे आहे हॉटेल. पार्किंगची वगैरे पण सोय आहे. खालती त्यांचं रेस्टॉरंट वगैरे पण आहे, नाश्ता वगैरे सकाळचा वगैरे करायचा असेल तर. आणि असं काहीसं हॉटेल आहे आणि समोर आपलं स्टेशन एकदम जवळ. तर आता आपण आलो आहे हॉटेल कालवनमध्ये. माझ्या भावाने सांगितलं इकडे खूप चांगलं जेवण भेटतं. काल पण आलेलो, पण काल बंद झालेलं, आम्ही लेट झालेलो म्हणून काल आम्ही इकडे जेवलेलो हॉटेल उत्कर्षामध्ये. तर आता आपण जाऊया हॉटेल कालवनमध्ये. मला एक पापलेट थाळी द्या. पापलेट द्या. बोंबील आहेत का? बोंबील नाही. कोलंबी फ्राय द्या एक प्लेट कोलंबी फ्राय. एक पापलेट जेवण, एक कोलंबी फ्राय. हां, पापलेट थाळी किती आहे? 450. आणि कोलंबी फ्राय 300. कोलंबी फ्राय देऊ? हो, कोलंबी फ्राय द्या. तर आलेली आहे आपली पापलेट
थाली. अजून त्यांनी चपाती दिलेली ॲक्च्युली, तर मला भाकरी हवी होती तांदळाची, तर ते आता घेऊन येत आहेत. पण अशी काहीशी आपली पापलेट थाळी आहे. त्याच्यामध्ये आपलं आहे मेन तर पापलेट प्लस सुकट आहे, सॅलड, सोलकढी, हा रस्सा आहे. हा कोणत्या मासाचा आहे बघावं लागेल, मला उचलून बघावं लागेल, ते सांगतो मी तुम्हाला. आणि हा खेकड्याचा रस्सा, एक नंबर. आता आपण भाकरी येईल आपली, मग आपण जेवूया. एकदम तुटून पडणार आहे. आणि कोळंबी फ्राय पण सांगितली आहे. लेट्स गो. चला आलेली आहे भाकरी पण, आता खाऊया. मस्त फोटो काढतो आणि मग जेवतो. आता आपला कोळंबी फ्राय पण आलेली आहे मस्त. आता आपली थाळी पण आहे आणि सोबत एक मूवी पण चालली आहे, कारण की एकटा आहे, बोर होत आहे. तर मूवी बघत बघत आपण कोळंबी फ्राय आणि आपली थाळी खाऊया. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. तर काय आता आपण थांबलो स्टेशनवरती आणि आपली ट्रेन आली आहे. तुम्हाला हॉर्नचा आवाज येतच असेल. वंदे भारत एक्सप्रेस इंडियामधली आत्तापर्यंत सगळ्यात फास्ट ट्रेन जी धावते आपल्या इंडियन रेल्वेच्याद्वारे. तर ती समोरच आहे माझा, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सिनेमॅटिक्स देतो. तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण फर्स्ट टाईम एन्जॉय करतो. ठीक आहे, तर गाईज आपण आलो आहे वंदे भारतमध्ये. छान ट्रेन आहे, अजून तरी स्वच्छ आहे, चांगली आहे, सीट पण चांगली आहे, वॉशरूम पण चांगलं आहे. जसं आपल्या इंडियन ट्रेनमध्ये वॉशरूम असतो तसं बिलकुल नाही आहे. स्मेल नाही आहे, क्लीन आहे आणि बाकी पण सगळं ठीक आहे. मी तुम्हाला दाखवलं असतं पण ती दाखवायची गोष्ट नाही. पण मस्त ट्रेन आहे. बाहेरून पण मी तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवतोच, पण बाकी पण इकडे तुम्ही बघू शकता. मिररवरूनच तुम्हाला समजलं असेल की क्लीन आहे, चांगली आहे. आता आपण जाऊया आपल्या सीटवरती आणि बसूया आणि थोडा वेळ मी झोपणार आहे, कारण की प्लॅटफॉर्मवरतीच माझे 2 तास 2-2.5 तास मला बसावं लागलं आहे. पण ठीक आहे, चला भेटूया लवकरच.